चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉपला सलामीची जोडी. साई भोईर स्ट्राइक वरती, गोलंदाजी मार्ग वरती नागेश. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. पॉइंटला फोल्डर उपस्थित आहेत, राजा जाधव आहेत आणि एक धाव मिळाली आहे. यावेळेस बॉल चांगला आहे, मिडऑफच्या वरून खेळलाय. चेंडू लॉंग ऑफला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार. बॅटर बॅटर नरेश भोईर. यस, नरेश भोईर आल्यात बॉलिंग करण्यासाठी, गोलंदाजी फलंदाजीसाठी. त्यांच्याच बॅटमधून हा पहिला चौकार पाहायला मिळाला. खरं तर पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली, त्यानंतर आलेला हा चौकार. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूने वळण घेतलंय. चेंडू अलॉंग द कार्पेट जमिनी लगत जातोय, सीमा रेषा पार. लागोपाठचा हा दुसरा चौकार आलाय नरेश भोईर यांच्या बॅटमधून. आणि एक आणखीन चौकार आला तर एक बनारसी साडी मिळेल, कारण लागोपाठ 3 चौकार, 3 विकेट, 3 षटकार. हां, हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे आगासन टीमच्या वतीने. हो, तिसरा येईल का? हो, यस, आलाय. आणि आजच्या दिवसात पहिला खेळाडू नरेश भोईर, टीम घेसर, बनारसी शाळू. हो, बनारसी साडी आहे. आणि आता निश्चित असं पारितोषिक मिळाल्यानंतर घरची माणसं सुद्धा खुश होतात. हां हां, निश्चित आगासनवाल्यांची स्पर्धा आहे. आगासनवाल्यांचा नाद करायचा नाही कोणी, कारण त्यांचं आगलं वेगळंच असं काहीतरी, जेणेकरून लोक कशी खुश राहतील, घरची मंडळी. पुन्हा एकदा आता पसलाय. राजा जाधव होते, बॅकफुट पॉइंटला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का घेसरला. तर वडवलीचे आमचे 40+ एक जबरदस्त खेळाडू तकदीर म्हात्रे यांच्याकडून घेसर संघाला शुभेच्छा आल्यात. नाईटमध्ये त्यांचा त्या दिवशी निगू ट्रॉफीमध्ये चांगला खेळ राहिला, तो संघ चॅम्पियन ठरला. त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला तकदीरने तर 2 सामने एक आधी जिंकून दिले आपल्या टीमला. हो, बॅकफुटला बॅकफुट पंच पहा मिळतो आपल्याला. फुलचंद भोईर एकाच ओव्हरमध्ये 4 चौकार आले. नागेश पाटील यांच्या
पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. 4 चौकार नरेश भोईरने 3 मारले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती फुलचंद यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 1-17. गोलंदाज उमेश जाधव सेकंड पॉवर प्ले मध्ये पाहतोय आपण. साई भोईर स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या चोरमध्ये 17 धावा आल्यात. 4 चौकार त्याच्यामध्ये पाहिले आपण. पॉवर प्ले मध्ये असंच करायचं असं फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी असते. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना आपली योग्यता दाखवत असतात की आपण पॉवर प्लेमध्ये किती चांगल्या प्रकारे खेळू शकतो हे त्यांना दाखवायचं असतं. सेकंड ओव्हर थोडेसे बॅकफुटला सरकले. मिड विकेटला पण त्या जोशी आहेत. एकच जाव. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. ओव्हर नंबर 2. ओ लेटकट घ्यायचं होतं. चेंडू पडल्यानंतर मात्र बॅट आली का. अगोदर रेडी होते मात्र एवढ्या वेगाने चेंडू फेकला. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू येत असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 19. प्रत्येक टीमच्या बाबतीत सध्या तरी चित्र पाहायला मिळतं की 1-2 खेळाडू अनुपस्थित असतात. सध्या आता सीझन सुरू झाला आहे. लग्न समारंभ, साखरपुडे, त्यामुळेच आता हे खेळाडू फार कमी पाहायला मिळतात. बॉल बराच वेळ हवेत होता. डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. दुसरी धावेचा कॉल दिला गेलाय. 2 धावा येत असताना धावसंख्या 21. आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय. चौथा सामना असेल निलजे बी च्या विरोधात काटेई संघ. अगदी जवळचे संघ आहेत आणि एकमेकांच्या विरोधात बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत. कल्याण डोंबिवली परिसरातील संघ पाहतोय आपण. हो, आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली लाईन उमेश जाधव ठेवत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा यावेळेस दिशेवरती यस नियंत्रण होतं. अगदी चांगले चेंडू फेकल्यात. आउटसाइड ऑफ स्टंपला 2 चेंडू डॉट आल्यात. या षटकामध्ये थोड्याशा धावा कमीच पाहायला मिळाल्या. फक्त 4 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्या आणि या ओव्हरमध्ये 4 म्हणजे 12 चेंडूंचा केस संपलाय. बिन एक बाद 21 धावा. हा चला, खेळाडू पुढे निघाल्यात आणि स्टंपिंग केलं गेलंय. पिंट्या जोशी आल्यात. फिरकी आक्रमण. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि वडवलीचे तकदीर मात्रे यांच्याकडून शुभेच्छा पिंट्याला. बेस्ट ऑफ लक. एकवीस या स्कोरबोर्डवरती दुसरा हादरा लागलाय. दुसरं विकेटचं पतन झालं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न
अगदी स्लोवर चेंडू फेकला पण त्या जोशीने. चौथ्या नंबरचा प्रवीण पाटील येत असताना मैदानामध्ये पाहतोय. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. प्रत्येकाचा जॉब आहे, काही कामं असतात, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक वेळेला मिळेल यायला मैदानावरती असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाची घरची जबाबदारी ओळखूनच हा खेळ खेळला जातोय. कारण यावर्षी बरेचसे तसं चित्र पाहायला मिळालं. याच्या अगोदर उलटं होतं, हातात बॅट घेतली की चालले मैदानावरती. मात्र जेव्हा जेव्हा घरची जबाबदारी असते तेव्हा प्रत्येकाला कळतं की क्रिकेट खेळत असताना आपल्याला घरची जबाबदारीसुद्धा पार करायची आहे. फुलटॉस बॉल प्रवीणसारख्या फलंदाजाच्या बॅटच्या रडारामध्ये आला नाही आहे. एकेरी धाव येत असताना स्टिकरवरती लागला, नाहीतर प्रत्येक फुलटॉस बॉल आल्यानंतर चौकार षटकार येत असतात. आणि जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असते तेव्हा कोणतंही मैदान असू द्या की कोणत्या मैदानावरती रामनाथ पाटील याचं आगमन झालं असं झालंच नाही आहे. त्यांचा टीम असो नाही तर नसो, त्या आयोजकांना नेहमीच मदत करण्यासाठी येत असतात. जेव्हा जेव्हा खेळाडू कमी असतात तेव्हा रामनाथ पाटील जातच असतात मैदानामध्ये. आलत नाही काय, मी सांगितलं ना की जे अशी कोणती स्पर्धा झाली नाही आहे की त्या ग्राउंडवरती रामनाथ पाटील याचं आगमन झालं नाही आहे. हो बिगेट भरपूर भरपूर उंचीच उंची, 4 धावा. असं वाटलं की षटकार येईल, मात्र भरपूर उंचावरती चेंडू हवेमध्ये संचार करत होते आणि या चौकार. प्रवीण पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आला. 27 धावा. चांगला चेंडू फिरवलाय. हा हरिभक्त पारायण आमचे बालाराम बुवा बेडेकर यांचं आगमन झालं. स्वागत बुवा आपलं. त्यांच्या मागे पण आता सप्ताह लागल्यात. रोजच कार्यक्रम असतो, फक्त तुम्हाला वेळ पाहिजे. षटकार, दुसरा षटकार प्रवीण पाटीलच्या बॅटमधून. पहिला अगोदर चौकार आला लॉंग ऑनला आणि या षटकाराला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 33. चला 3 ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला. थोडीशी धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा उमेश जाधव आले. चौथ्या ओव्हरमध्ये ज्याने 4 धावेचं षटक हाताळलं होतं. फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे. फिल्डर चेंजमेंट करतात त्यांच्या अब्बाक्याच्या बाहेर. लॉंग ऑफला पहिला षटकार साई भोईर यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती षटकाराला धाबा कमी होत्या. धाबांचा वेग वाढवावा लागेल गेसर टीमला. पुन्हा एकदा सरळ केल्यात, खेळाडू मागे आहेत आणि तोपर्यंत बॉल सीमा पार. षटकारानंतर हा चौकार.
2 ओव्हरमध्ये फक्त 21 होत्या. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धाबा आल्या. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चेंडू 10 धाबा येत असताना 43. पुन्हा एकदा बिग हिट. आता फिल्डर उपस्थित आहेत. गुड कॅच. जबरदस्त झेल टिपला गेलाय. अगदी सीमारेषा लगेच थोडीशी ताकद कमी पडली. अगदी फ्लॅट गेला चेंडू. हा, जी झाडाची फांदी आहे त्याला लागला तर षटकार आहे. हा, चौकार असेल षटकार असेल तो दिला जाईल. झेल टिपला तर तरी सुद्धा असा निर्णय. त्यामुळे सर्व संघांना ती सूचना माहीत असणे गरजेचं आहे. आनंद गायकर मैदानावरती येत असताना पाहा मिळतं आपल्याला. साई भोईर बाद झाले. एक षटकार चौकार आला त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका. खेळण्याच्या नादामध्ये मात्र अगदी फ्लॅट गेला चेंडू. वाईट लॉंग ऑनला. पुन्हा कॅच. ओहो, अंदाज घेता आला नाही. 4 धाबा चौकार. 4 धाबा मिळत असताना अजित होते त्या ठिकाणी. मगाशी झेल टिपला आणि यावेळेस मात्र अंदाज घेता आला नाहीये. तुम्हाला जेव्हा कॅचेस येतात तेव्हा झेलचा अंदाज घेणं फार गरजेचं असतं की एक्झॅक्टली कुठे येतोय बॉल. कारण चेंडूवरती तुम्हाला चांगली नजर ठेवावी लागते. नजरअटी आणि दुर्घटना गटी असंच चित्र पाहायला मिळतं मग कधी कधी. त्यामुळे तुम्हाला जेव्हा उंच आकाशामध्ये चेंडू असतात अगदी त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. पुन्हा एकदा पुल करायचा होता. या ठिकाणी एज अँड टेकन. थोडासा बाउन्स मिळाला. पुल करण्याच्या नादामध्ये मात्र एज लागली आहे. फलंदाज बाद आनंद गायकर. बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस लेटकट खेळात फटका चांगला आहे. चेंडू चला डिपिश कबरला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फिफ्टी वन 51 धाबा 4 ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. निजे बी आणि काटई या टीममध्ये पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच असेल. चला शेवटचं षटक अजित आल्यात. बिग हिट करायचा होता. स्लोवन
अगदी गुगली स्टाईलने फेकला जातोय. डॉट बॉल आला. आता शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा ची गरज आहे. 51 तर लागल्यात, मात्र या मैदानावरती धाबा होतात. फटका येते चांगला आहे. कॅचचा कॉल. कॅच सतीश आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मिळाली आहे. सतीश मात्र होते. चांगला झेल टिपला गेलाय लॉंग ऑफला. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहा मिळतात आपल्याला गेसर टीमच्या वतीने. हो, बिगिट करायचं होतं. वन मोर डॉट. 3 चेंडू अद्यापपर्यंत डॉट आल्यात. चांगले गोलंदाजी. 51 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय. आणि जेव्हा जेव्हा स्पिन आक्रमण असते, गुगली असते, तेव्हा मात्र खेळणं फार कठीण जातं. रात्रीसुद्धा आपण नाईट टुर्नामेंटमध्ये पाहिलं, ज्यावेळेस जीजी स्पोर्ट वाकळण आणि बामणडोंगरी खेळत होती. मी म्हणेन वाकळण संघाने पार्ट टाईम गोलंदाजाचा वापर केला, जितेश भोईरचा. आणि जितेशने काय चेंडू फेकले. मोठे मोठे फलंदाजाला, तकदीर साऱ्या फलंदाजाला जागेवरती थांबवलं होतं. हा, पुढे येऊन फटका चांगला आहे. कॅच पुन्हा एकदा उमेश जाधव. ड्रॉप. 2 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग धावंड विकेट आले. पुन्हा 2चा कॉल आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. उमेश आलेत. चेंडूला उचलले. दुसरे धाव कंप्लीट. आणि येते तिसरी धाव. डायरेक्ट हिट झालं नाही आहे. 3 धावा, मात्र 1 धाव शॉट. या अंपायरने अगोदरच कॉल दिलाय. 1 धाव शॉट म्हणजे तुम्हाला एकूण 2 धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती. चला, टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन निजेबिया आणि काटई. काटेचे कॅप्टन एकूण धावा झाल्यात त्या 57 झाल्यात. 58चं टार्गेट आहे या मॅचमध्ये नवापाडाला. हॅलो. चला, टॉससाठी या काटेचे कॅप्टन. याच आहे टास्क करू 2 संघामध्ये. अरे ते पान आहे ना, पान त्याच्या परफेक्ट बाजूने आले. मला 6 जातो काय बोललो आता, तरी ते मागचे होत 6 6 6. अजूनही बघू जामच कडक काय पेशी.
टॉस करूया आपण. काटे आणि निर्जे बी. टॉस करूया आपण. गोवर्धन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया मंटाडीचे. काटे विरुद्ध निजे 40+B. काटे संघ टॉस विने पुढच्या मॅच. चला बॅट्समन पाठवा. नवा पाडा बॅट्समन पाठवा. पिंट्या जोशी. अंपायरच सांगतात बॅट्समन पाठवा, आम्ही नाही. ते रेडी आहेत. पिंट्या जोशी आणि उमेश जाधव ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. भरपूर दिवसानंतर पिंट्याने वेळ काढलाय टीमसाठी, गावासाठी. तर त्यांचं बिझी शेड्यूल होता भरपूर. सध्या मागणी भरपूर आहे. ज्ञानेश्वर पहिल्या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर येतात गोलंदाजी करण्यासाठी. 58 धावा चेस करायचे आहेत नवापाडा टीमला. चांगली बॅटिंग केली गेसर 40+ संघाने या मॅचमध्ये. अठ्ठावन्न धावांचं लक्ष. सलामी जोडी आपण पाहतोय पिंट्या जोशी आणि उमेश जाधव. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाज ज्ञानेश्वर भोईर आपण पाहतोय. रिवर्स सरळ बॅटने पहिला डॉट आला होता, त्यामुळे आता पिंट्या जोशीने रिवर्स अस्त्र बाहेर काढलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर चौकार. ज्ञानेश्वर ऑन साइडला खेळायचं बघा. पहिला बॉल असा डॉट आला, त्यानंतर रिवर्स चौकार आला, आता पुन्हा तसा डॉट. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर भोईर आपण पाहतोय. डावखुरा त्याच्या गोलंदाज आहेत, व्हेरिएशन चांगलं आहे. जरी समोर पिंट्या जोशी असेल मात्र
ज्ञानेश्वर भोईर सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. पुन्हा रिवर्स. सर्व बॅटने धावा ज्यावेळी येत नाही त्यावेळी पिंट्या जोशी रिवर्स अस्त्र बाहेर काढतात. पहिल्या डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा डॉट, चौथ्या बॉलवरती चौकार. आठ धावा दापारकती लागलेत. 58 चेस करायचे त्या मॅच मध्ये नवापाडा टीमला. गेसर 40+ विरुद्ध याच गेसरने जबरदस्त कामगिरी केली होती. निघूच्या नाईट स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. विसरून चालणार नाहीये ज्ञानेश्वर. आता मात्र पुढे आले. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून पाठवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पिंट्या जोशीच्या बॅटमधनं आलाय हा तिसरा चौकार. मात्र बॅक टू बॅक दुसरा आलाय. आणि अजून एक चौकार आला तर बनारसी साडी. पिंट्या जोशी म्हणजे वहिनी खुश. म्हणजे सौभाग्यवती खुश असल्यानंतर अजून काय पाहिजे. आज माहिती नाही, आज स्कोरिंग नाहीये, समालोचन नाहीये, त्यामुळे आज किमान साडी घेऊन जावी लागेल भावेश. आणि माहिती आहे पिंट्या जोशीला, पिंट्या जोशी असा खेळाडू मित्रांनो, जेव्हा जेव्हा बक्षीस त्याच्यावरती लागलंय तो घेऊनच जातो. बघायचं आता संधी आहे. 12 झालेले आहेत. त्यामुळे या खेळाडूवरती बक्षीस लावायलाही घाबरायची लोक. पॅकर्स पुरस्कर्ते. रिवास साडी मिळाली बनारसी. चेक करायचंय का? ओके, चेक करूया. मात्र साडी मिळाली पिंट्या जोशी तुम्हाला, बनारसी साडी. असं वहिनी स्वागत तुमचं चांगलं करतील. बनारसी साडी आहे. पिंट्या जोशी आहेत कसे ते उलटस चौकार मारतात. पॉवर प्ले फेसिलिस्ट बॅट्समन आहे पिंट्या जोशी. मी तर म्हणेल रेग्युलर मध्ये सुद्धा प्रत्येक वेळी ते पॉवर प्ले फोडायचे. फेअर बॉल आहे. 16 धावा आल्यात. सलग 3 चौकार जरूर आलेत पिंट्या जोशीच्या बॅटमधून. एका प्लेअरला एकदाच साडी असेल, लक्षात घ्या पिंट्या जोशी. तुम्ही 6 माराच 10 मारा, साडी एकदाच मिळेल, माहिती आहे. लगातारला नाहीये, लक्षात घ्या. लगातार जर तुमच्या 6 बाउंड्रीज झाल्या तर नाहीये. असा ब्रेक भेटून जर तुम्ही 3 चौकार मारले पिंट्या जोशी तर मिळू शकते साडी. क्या बात आहे. म्हणजे आम्ही एक तर मिळाली आहे. पिंट्या जोशी बघा गिफ्ट देतात सुद्धा, दुसऱ्यांनाही देतात ते त्यांना मिळाल्यानंतर. 2 मिळाले तर कदाचित कोणाला ते देऊ शकतात. क्या बात आहे. स्ट्राईक एंडला उमेश आणि गोलंदाजी करणारे साईनाथ भोईर आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स आलेत. ऑन साईडला खेळायचं होतं. झेलची शक्यता आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. उमेश जाधव 0 बाद. बाराम बेडेकर बघा उद्या या स्पर्धेत ते खेळणार आहेत संदीप दादा. आणि बाराम बेडेकरांनी 2 झेल जरी पकडले तरी आयोजकांच्या वतीने एक साडी आहे उद्यासाठी. बोराडे आलेत. उमेशची विकेट गमावली आहे. 16 वरती पहिला धक्का लागलाय. तो बॉल कोणता आहे बघा. नाही, कारुणा मुंडे नेहमीच ATM खुला करतो आपला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आलेत. अशोक पाटील सुद्धा उद्या इनॅक्शन मध्ये असतील. फडकेपाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. वाडेकर संघ सुद्धा खेळणार आहे. बाळा बोराडे बघा मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्याच बॉलवरती सिंगल जरूर घेतलेली आणि 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. पिंट्या जोशी स्ट्राईक एंडला आहेत.
17 धावा, 1 गडी बाद. बाळा बोराडे किरण पाटील सुद्धा आमचे ऑनलाईन सामना पाहतात मोठा गावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. किरण, या दरम्यान जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. पिंट्या जोशीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. फायटर जेट बाळा बोराडे यांच्यासाठी, निलेश म्हात्रे यांच्याकडे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये. निलेश म्हात्रे 10,000 लावा. बघा बाळा बोराडे सांगतात 10,000 लावा, मारतो. हाही फटका जबरदस्त आहे. कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय, षटकारानंतर आलाय चौकार. पेंढारकरचं मैदान असे आज मला मॅच आठवते. देसाई विरुद्ध नवापाडा, 1 बॉल 6ची गरज होती नवापाडा संघाला, आणि त्यानंतर पेंढारकर मध्ये षटकार मारणं भावेश थोडंसं कठीणच असायचं. मात्र बाळा बोराडेने इतका लांब षटकार मारला होता. बॉलरही कोण होते मला माहिती आहे, म्हणजे आम्ही कधी बॉलर आणि टीमचं नाव कधीच सांगत नाही. मात्र 1 बॉल 6ची गरज होती आणि बाळा बोराडे यांनी षटकार मारला होता. त्यानंतर ती नवापाडा संघाने मॅच जिंकली होती. साईनाथ भोईर राईट मोर द विकेट. आता बघायचं काय घडलंय मैदानात. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे. बघायचं आता पिंट्या जोशी सुरक्षित आहेत की नाही हे चेक केलं जाईल. असा फटका खूप कमी वेळा खेळतो पिंट्या जोशी, पुढे आले होते थोडेसे. म्हणजे बघायचं आता काय घडलं, एक्झॅक्ट सेफ आहेत का आउट आहेत हे चेक केलं जाईल. धावा 27 झालेले आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. नोट आउट आहे. ऍक्शन रिप्ले बघा, थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षकाने. थोडीशी लांब आहेत क्षेत्ररक्षक, क्लोज नाही आहेत. आणि बॉल सोडेपर्यंत नक्कीच पिंट्या आले मागे. आता क्लोज डिसिजन होता. आमचे प्रथमेश चौधरी आमचे मित्र नवापाड्याचे सामना ऑनलाईन पाहतात, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंकज चौधरी असतील, प्रथमेश चौधरी असतील, भाल्या जोशी क्रिकेटचे धरती आहेत. भाल्या जोशी आणि बघा इथे कव्हर्सला चांगली फिल्डिंग आहे. बाळा बोराडे बघा किती वेगाने धावतायत. पिंट्या जोशी सांगतात पोचतील, तुम्ही पोचाल, आणि पोचले. 3 धावा. धावा झाल्या 30. 28 अजूनही करायचे आहेत. 58चं टार्गेट आहे. 18 बॉल 28 या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. पहिल्या षटकात 16, या षटकात 14, 2 षटकात 30. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 करायचे आहेत. अठरा बॉल 28. अनंत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अठरा चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. पिंट्या जोशी जोपर्यंत मैदानात आहेत, बाळा बोराडे हे 2 असे खेळाडू आहेत कधी मॅचला ते कलाटणी देतील. 58 धावायचे होऊ शकतात. आनंद गायकार
अपील 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 मात्र ऑफस्टमच्या कदाचित बाहेर आहे बघा. रामनाथ इथे ग्रामीणचा चिता. देवानंद पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये केशव महाराज सुद्धा येत आहेत. काटेने टॉस जिंकलाय मात्र डिसिजन त्यांचा आमच्यापर्यंत आला नाहीये. किशोर पाटील येत आहेत, बाहुबली मेजे संघाचे. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. ते बी धावांची अजूनही गरज आहे. तेवीस धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस झाडाला लागलाय, त्यामुळे षटकार आहे. बाळा बोराडे यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आणि सलग 3 षटकार आले तर 10,000 रुपये निलेश म्हात्रे यांच्याकडनं मोठा गावचे फायटर जेट साठी. शरद मुंडे बघा सीमारेषेवर तैनात आहेत. सतरा धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. 15 चेंडू 17 धावा. मॅच सोपी झाली आहे नवापाडा संघाने. असं वाटवतं 58 धावांचं टार्गेट मोठं आहे, मात्र पिंट्या जोशीने सुरुवातच तशी केली. एक सिंगल इथे मिळाली. 16 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. निलेश म्हात्रे यांच्याकडे जे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते बाळा बोराडे यांच्यासाठी. पिंट्या जोशी कदाचित विचार करत असेल की माझ्यावरती निलेशने का बक्षीस लावलं नाही. लावतील. 16 धावा अजूनही करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण निलेश म्हात्रे हे नाव भरपूर मोठे आहे. टेनिस बॉल क्रिकेट 2 वेळा रतनबुवा पाटील स्मृती अशोक मध्ये 4 व्हीलर कार आणि मागच्या वर्षी 40+ मध्ये सुद्धा 2 टू व्हीलर जिंकल्या निलेशने एकाच मैदानामध्ये. चौकार आलाय. नागावचं जे मैदान आहे ते लकी राहिलेले निलेशसाठी. दुखापत जरी झाले तरी 2 बाईक त्यांनी त्या मैदानात जिंकलेत. सध्या त्यांचे चिरंजीव आपण पाहतो निलेश म्हात्रे यांना तुम्ही पाहतात मोठा गाव रेग्युलर संघामध्ये. 12 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 33 वरती नाबाद आहेत पिंट्या जोशी. पिंट्या जोशी भल्या भल्या गोलंदाजाची अग्नी परीक्षा असते पिंट्या जोशी समोर. लॉंग ऑफ झेल तिथे टिपलाय. 33 धावांची इनिंग अखेर इथे समाप्त झालेली आहे. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या आहेत 12. या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय अभिमन्यू शिवा मुंडे यांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय बारकुबाई अभिमन्यू मुंडे यांच्या स्मरणार्थ अजित मुंडे साहेब यांच्याकडून. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय रामा नागो मुंडे यांच्या स्मरणार्थ जितेन बामन मुंडे यांच्याकडून. मालिकावीरची ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय हनुमान बुधाजी मुंडे यांच्या स्मरणार्थ नितेश गजानन मुंडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफीज आपण पाहतोय विनेश भास्कर मुंडे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय.
सामनावीर स्वर्गीय निकेश गोरखनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू गोरखनाथ मुंडे याचकडून मालिकावीर सायकल आपण पाहतोय स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज मधुकर पाटील यांचकडून कूलर आपण पाहतोय स्वर्गीय सुमन कावराम मुंडे यांच्या स्मरणार्थ कावराम सदू मुंडे यांचकडून. त्यानंतर मनोहर पाटील वडोली यांच्याकडनं सुद्धा एक कूलर आहे. त्यानंतर मेडल आपण पाहतोय सुनील सदाशिव मुंडे यांच्या स्मरणार्थ जयेश सुनील मुंडे यांचकडून. 12 बॉल 12ची गरज होती आणि पहिला बॉल आपण पाहतोय प्रवीण आलेत बॉलिंग करण्यासाठी. 11 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. स्वर्गीय उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल सोमनाथ मुंडे यांचकडून सुद्धा मेडल आहे. पाण्याची व्यवस्था ओम गोमा मुंडे, विराज गजानन मुंडे, नितीन मोहन मुंडे, श्रीधर बेडेकर, कृष्णा वडवी. तिसरे पंच त्यानंतर या स्पर्धेसाठी बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुश मडवी, साबे, योगेश अशोक मुंडे आणि रवी मुटे. अजित मात्रे यांनी कसेही 2 षटकार मारले तर निलेश मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये. अजित मात्रे बघा 2 बॉल 2 षटकार कसे 2 षटकार मारले तर निलेश मात्रे यांच्याकडे 2000 रुपये आणि किरण पाटील यांच्याकडनं त्यांची जी फेवरेट वस्तू आहे ती कोल्ड्रिंकची बॉटल त्यांना दिली जाणार आहे. पूर्वी आपण पाहिलं तर कोंबडे खंबे अशी बक्षिसं लागायची. 2 धावा बघा किती वेगाने पूर्ण केल्या आहेत. उंच गेलाय, झेल ड्रॉप. झेल सुटलाय, 4 धावाही मिळाल्यात. मॅच खुली झाली आहे. विराज मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा केव्हीएस फिटनेसच्या वतीने पाण्याची व्यवस्था या स्पर्धेत. आणि आपण पाहिलं तर आज भव्या कल्पेश मुंडे हिचाही आज वाढदिवस आहे. तिलाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे मित्र कल्पेश मुंडे यांची कन्या तिचंही सहर्ष स्वागत. केव्हीएस फिटनेस प्रीमियर लीग स्पर्धा या क्रीडांगणामध्ये आपण पाहिली. आगासन प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली विराज मुंडे यांच्या माध्यमातून. आणि आज जंगी पार्टी असेल. धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे सरकली ती 53. 5 धावांची आता फक्त गरज आहे. लेक्समच्या बाहेर होता चेंडू. पंच संदीप भाणे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. संदीप भाणे श्रीनाथ पाटील सरांचं मी कौतुक करेल. कारण पंचांची भूमिका महत्वाची असते रणराच्या उन्हामध्ये आणि खूप चांगलं काम ते सातत्याने करत असतात. चांगले क्रिकेटर आहेत. श्रीनाथ दादाची भूमिका आपण पाहिली तर चांगले तबलावादक सुद्धा आहेत. ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा आणि ते बोलतात. इथे मात्र कव्हर्सला झेल टिपलाय का? ओके, झेल इथे चांगला टिपलाय बघा. फलंदाज बाद होईल. अजित मात्रेची खेळ समाप्त. अजूनही मॅच संपली नाहीये. या बॉलमध्ये अजूनही आपण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 54 झाले. 4 धाबांची अजूनही गरज आहे. बॉल किती शिल्लक आहेत आपण बघूया. 8 बॉल शिल्लक आहेत. सतीश मात्रे आलेत काव्या स्पोर्टचे ऑनर. नेहमीच काव्या स्पोर्ट म्हटल्यानंतर डोंबिवली वेस्टला तुम्ही गेला तर एक चांगलं शॉप आहे काव्या स्पोर्ट. संदीप मात्रे असतील, सतीश मात्रे असतील, त्यांचे सुपुत्र असतात. नक्कीच याही वर्षी आमच्यासाठी झिपर कॉमेंटेटर अशोक पाटील आमचे स्कोरर त्यांच्यासाठी सुद्धा झिपर देण्यात आलं. आणि नक्कीच आम्ही सतीशदांना रिक्वेस्ट करणार आमचे स्कोरर भावेश यांना एक झिपर देतीलच. फक्त 4 धावा. हलक्या हाताने खेळत आहेत.
बाळा बोराडे 2 धावा पूर्ण करतील का बघायचे आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. आज बाळा बोराडे भरपूर धावलेत. 3 धावा सुद्धा धावून घेतलेले आहेत पिंट्या जोशी सोबत. आता फक्त 2 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. इथे मात्र सतीशच्या बॅटमधनं विजयाचा चौकार आला आणि सामना जिंकलाय जय गणेश नवापाडा. 40+ संघाने अभिनंदन. नवापाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. पुढच्या मॅच मध्ये काटेई संघ टॉस विने बॅटिंग करत असताना 13 चेंडू मध्ये 33 धावा आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेणारा मनोज जोशी पिंट्या जोशी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.